लोकसभा निवडणुकीत भाजपाला जर खासदार निवडून आणायचे असेल तर निधी आम्हालाच द्यावा लागेल, शिवसेनेला विश्वासात घ्यावंच लागेल. निधी दिला नाही तर भाजपाला लोकसभेच्या निवडणुकीत मदत करणार नाही, असा थेट इशारा शिंदेंच्या शिवसेनेचे लोकसभेचे संपर्क प्रमुख संजय कोकाटेंनी पत्रकार परिषदेतून पालकमंत्री जयकुमार गोरेंना दिला आहे. सोलापूर जिल्ह्यात डीपीडीसीच्या निधी वाटपाचा मुद्दा पुन्हा समोर येताना पाहावयास मिळत असून महायुतीमधील महत्त्वाचा घटक पक्ष असलेली शिंदेची शिवसेना पालकमंत्र्यांच्या कार्याच्या कार्यपद्धतीवर प्रहार करू लागली आहे. जयकुमार गोरेंनी डीपीडीसीचा निधी सोलापूर जिल्ह्यालाच वाटावा लागेल, मान खटावला निधी नेता येणार नाही, ते स्वतःला सोलापूरचे मुख्यमंत्री म्हणून देखील घोषित करतील, असा टोमणा देखील संजय कोकाटेंनी पालकमंत्री गोरेंना लगावला आहे. मंत्र्यांचा प्रत्येक समयामध्ये पालकमंत्र्यांनी ठासून सांगितलं गेलं की ज्या आमदारांना 20 कोटी मिळत नाहीत तिथं एक जिल्हा परिषद सदस्य आला तर 21 कोटी देऊ. काय एकंदरीत सांगाल या विधानाबद्दल? भारतीय जनता पार्टीला सगळ्यात अगोदर स्वबळावर सरकार आणावं लागेल आणि त्यांचा बाप तिथं एकनाथ शिंदे सरकारमध्ये बसलेला आहे. तो समर्थ आहे, खंबीर आहे. जयकुमार गोरे साहेब काय बोलले त्याचा समाचार त्यांनी पेनूरच्या सभेमध्ये घेतलेला आहे. त्यामुळे आम्ही असल्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. तुम्हाला मी सांगितलं की भारतीय जनता पार्टीला खासदार आणायचे असतील तर तुम्हाला ह्या ठिकाणी निधी द्यावाच लागेल, शिवसेनेला विश्वासात घ्यावंच लागेल. पण डीपीडीसी मधून 21 कोटी शक्य आहे प्रत्येक सदस्य? ते काय किती शक्य आहे, पण मला काय आनंद आहे की ते सोलापूर जिल्ह्यातच निधी वाटावा लागेल आणि आपल्या तालुक्यात वाटावा लागेल, मान खाटावला नेता येणार नाही. आपलीच लोक आहेत ना सगळे. कुणा तर कोंबड्याने ओरडून बाग दिवस उगवलं म्हणजे झालं ना. रणजित शिंदेच्या पत्रावर मांडतच येईल ना. मान खाटावला रणजित शिंदेचं पत्र देऊन नाही जाणार निधी. त्यामुळे आम्हाला त्याचं काय वाईट तालुक्याचं उद्या ते मुख्यमंत्री सुद्धा स्वतःला घोषित करू शकतात सोलापूर जिल्ह्यात. ते त्यांच्या हातात आहे, आपल्या हातात काही नाही. आणि त्या माझ्या लेवलच्या गोष्टी पण नाहीत, पण निधीच्या आणि शिवसेनेच्या सहभागाच्या या आहेत आणि घेणार नाही तर तुम्हाला सांगितलं भारतीय जनता पार्टीला मतदान करणार नाही लोकसभेला. आम्हाला नाही विश्वासात घेतलं.